Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ताज लँड्समध्ये भेट. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये 1 तास चर्चा झाल्याची माहिती. मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीबाबतच्या वातावरणाचा फायदा मनसेनं वाटाघाटीसाठी केला का? राज ठाकरेंचं नाव खराब होऊ शकतं, रोहित पवारांची टीका. राजकारणात कधीही काही होऊ शकतं, पक्षाला मजबूत करण्यासाठी युती करावी लागते. राज ठाकरेंना आजही आमची ऑफर. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत आम्ही सकारात्मक. मनसेकडून भेटीचा तपशील बाहेर आल्यानंतर भूमिका स्पष्ट करू. कुठलाही निर्णय येऊ दे, आम्ही अलर्ट मोडवर. अनिल परबांसह किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरएसएस मैदानात. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घालणार. मनसे नेते संदीप देशपांडे उदय सामंतांच्या भेटीला. एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट, दुसरीकडे मनसे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला. मुंबई नाशिकमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा. महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात, बॅनरवर उल्लेख. जिथे ताफा घेऊन राज्यमंत्री फिरतील तिथे भर सभेत मंत्र्यांना तुडवा. राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना आवाहन. बच्चू कडूंनी मंत्रिमंडळात काम केलं असतानाही भेटायला येत नाहीत. राजू शेट्टींची सरकारवर टीका. शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 5व्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन. बच्चू कडूंची दुपारी मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन बैठक. बच्चू कडूंचा मुलगा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी. अमरावतीत बच्चू कडूंच्या समर्थनात प्रहारचं आंदोलन. अमरावती टोलनाक्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी टायर पेटवले, तर डवर गावात प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. सुप्रिया सुळेंना मोदींच्या नेतृत्वामध्ये गुण दिसले असतील, आम्हाला नाही दिसत. सत्तेच्या गैरवापराने राजकारण करण्याचा मोदींचा गुण सुळेंनाही माहिती असेल. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. निवडणुकीत महायुतीला निवडून द्या अशी ॲडव्हान्समध्ये विनंती करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मतदारांना साथ. मी जबाबदारी घ्यायला तयार, मात्र प्रदेशाध्यक्षपद सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला द्यावं. प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचं सूचक विधान. भाजपमधील स्थानिक विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार. गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा बडगुजर यांच्या प्रवेशाला होकार, सूत्रांची माहिती. काँग्रेसचे भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. नाराजीच्या चर्चांदरम्यान भालकेंनी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह भरत गोगावले यांची भेट घेतली. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरचा गेम. भारतानं आधीच कल्पना दिल्यानं पाकनं माणसं हटवली. नाना पटोलेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, हे पुन्हा एकदा सिद्ध. ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई. पटोलेंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची टीका. दिव्यात पुन्हा परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी. छत्रीच्या धक्क्यावरून मराठी तरुणावर चाकू हल्ला. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.